वारल टॉस विन. आज फायनल कोण जिंकेल सांगता येणार नाही, पण आज मन जिंकली ती एकमेव खेळाडू प्रसादनी. सामना जरूर पराभूत झाला सायगाव. खऱ्या अर्थाने शेवटचा बालू खालिदनी जो टाकला ना, खालिदचा ती सुद्धा हॅट्सऑफ. एका बॉलनी खालिदच्या त्या श्रीवर्धन या स्पर्धेत राहिले खऱ्या अर्थाने. दीपेन मस्कर, आपण कुठे असाल तर कृपया या माईक पाशी. दीपेन मस्कर, अनिरुद्ध अनु, आपण जरी असाल तरी माईक पाशी या. वालवडीचे खेळाडू दीपेन मस्कर, अनिरुद्ध बोलवता तिथं शेब. अनिरुद्ध ये. दीपेन तो दीपेनच येते ना. दीपेन का अनु आहे? दीपेन या. तीन ओव्हरचा मॅच, रोल बॉल. हाँ ठीक है, चल बोलता हूँ मैं. चल तो मैं आता चल एक साथ. हाँ चल, अपन जाएंगे. चल चल. नहीं नहीं, मला है ना इसके अंदर पाठव आणि पनीर मसाला घेऊन ये. पल्ली जायचं नाही मिळणार. विचारे दर्शन विचारी प्रसाद हॉटेल. दो कप मारो ना पहले. 2 कप. हाँ हमने पहले 2 बाद में 5 बोला था मैं. ठीक है दीपेन, पहले 2 मारो. हाँ टोटल पहले आपका नंबर दे. पनीर टिक्का मसाला फूल. आज कौन जिंकला? तू स्कोरर विचारतच नाहीस कुणाला. तुम बात कर रहे हो. अरे मैं क्या, मैं पूछ के परेशान हुआ. चला मांदाड अतिरिक्त खेळाडू सांगा आमच्या स्कोररला मदत करा. अहदला नॉन स्ट्राईकला राहील, स्ट्राईकला जुनेद. मांदाड कडून जुनेद आणि राहील. नाणेफेकी जिंकून मांदाडनी प्रथम फलंदाजी स्वीकारली. वारल संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. पहिलं षटक घेऊन हसन खाजी, मॅन फ्रॉम वारल. गल्फ कंट्रीमध्ये या गोलंदाजी चर्चा असते नेहमी. पहिला बॉल, चांगला चेंडू हाताळला जुनीदसाठी. स्क्वेअरला क्षेत्ररक्षक येत आहेत वारल कडून. एक सिंगल येईल. चांगला बॉल इथे हाताळला हसननी. जबरदस्त गोलंदाज आहेत हसन. विकेटच्या माग इन एक्सपिरियन्स इम्रान खाजी आपल्याला पाहायला मिळतात. आता स्ट्राईकला येते राहील. हसन, राहील साठी पुढचा बॉल. हा डाव्या हस्तीच्या बाहेर आलाय का? पंच वाईटचा इशारा करतायत. वाईट बॉल. मागच्या मॅच मधून अजून प्रेक्षक बाहेर निघाला नाही. जबरदस्त खेळ इथे पाहायला मिळाला प्रसाद वटारेचा. हसन, राहील साठी पुढचा बॉल. चांगली गोलंदाजी
बॅटला ब्रश होऊन थायपॅडवर चेंडू लागून जातोय. फाईन लेगच्या दिशेने एक सिंगल येईल. एक सिंगलनी संघाची धावसंख्या पुढे सरकते 3. बिनबाद 3. सुरेख गोलंदाजी, बॅटकटची जोरदार अपील. इम्रान यांना विश्वास बसत नाही. बॅट कट आहे असं सांगतात ते पंचांना. खात्रीपूर्वक खात्री आहे त्यांना. आवाज आलाय कुठला तरी. पुढचा बॉल डॉट बॉल येते हसनचा. चांगली गोलंदाजी हसनची. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक सिंगल येईल फक्त. एक सिंगलनी संघाची धावसंख्या 4. 4 बॉल 4. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली हसन काझी यांची. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. सुरेख झेल टिपलाय. राहील बाद होत आहेत. बॅटर यासिर राहील बाद होऊन परतले. चांगली गोलंदाजी हसन काझीची. 3 षटकांच्या खेळामध्ये तुमचं एक षटक तुम्हाला मॅच जिंकून देऊ शकतं. शेवटचा बॉल डॉट बॉल येईल. यासर बॅट हवेत फिरकावली. पहिलं षटक समाप्त होते. इथे फक्त 4 धावा आल्यात. पहिलं षटक हसन काझी. दुसरं षटक घेऊन काझी येत आहेत. नाव आहे ना अझीम. नाझीम उजव्याष्टीच्या खूप बाहेर. वाईट बॉलचा इशारा येईल पंचांना निश्चित. वाईट मिळते. संघाची धावसंख्येत भर होते. मांदाड 1-5. जुनेद स्ट्राईकवर आहेत. नॉन स्ट्राईकला यासिर. फटका चांगला आहे जुनेदचा. यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून षटकार येते. मांदाडसाठी हा पहिला षटकार. 6 धावांसाठी. नाझीम पुढचा बॉल. ही फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. एक स्थान मिळेल इथे. धावसंख्या 12.
स्लोवर वन होता, पिक केलाय तो गॅप मध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण वारेल कडून. एक सिंगल येईल फक्त. धावसंख्या 13. जुनीद स्ट्राईकवर येत आहे, ज्यांच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळालाय. फटका चांगला आहे डीप कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तैनाती, ते फंबल होते. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यासिर धावत होती पण जुनीदनी माघारी पाठवलं. एकच सिंगल येईल. सिंगलनी संघाची धावसंख्या 14. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिलं षटक निर्णायक टाकलं तर हसन काझीने फक्त 4 धावा दिल्या आणि एक गडी बाद केला. राहील सारख्या महत्वाच्या फलंदाजाला त्यांनी माघारी पाठवलं. फटका चांगला यासिरचा, खोदून काढलाय. लॉंगा पाटलांच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून आरपार सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या 20. पुढचा बॉल नाझीम. यासिरसाठी शॉर्ट बॉल होता इथे. 2 धावा इथे नक्की होतील. धावसंख्या 22. षटक संपले. 2 षटकानंतर 22 धावा. शेवटचे षटक कोण हाताळेल त्यासाठी चर्चा केली जाते. हसन काझी, इम्रान काझी. जावेद बेरेकर आहेत. या क्षणाला येतील आता जावेद. शेवटचं षटक इम्रान काझी हाताळतील. वॉर्मअप करतायत. जुने स्ट्राईकला. जुनेदने एक षटकार टोकला. यासिरने एक षटकार टोकला मांदाड साठी. मांदाड क्रिकेट साठी ओळखला आता. खूप चांगले क्रिकेटर मांदाड मधून आपल्याला पाहायला मिळतात. चॅम्पियन्स ट्रॉफी मांदाड म्हणून एक प्रसिद्ध स्पर्धा ही त्यांची आपल्याला पाहायला मिळते. इम्रान. फटका स्लोवर वन. हसन काझी येतात वेगाने. चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे येतील. दोन धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली 24. इम्रान. पुढचा बॉल. फटका आई स्लोवर वन बॉल होता. चकवलं. नाझीम येतात वेगाने चेंडूवर. चांगलं क्षेत्ररक्षण. जबरदस्त फेक. एकच बॉल. धावसंख्या 25. यासिर स्ट्राईकला. इम्रान. फटका हाही चांगला नाही आहे. क्षेत्ररक्षक आहेत नाझीम. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. एक सिंगलनी धावसंख्या 26. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. यासिरने या मॅच मध्ये 10 धावा केल्या. 4 बॉलचा सामना केलाय. इम्रान. जुनेद साठी चांगली गोलंदाजी इम्रान काझीची पाहायला मिळते. धावा देत नाहीये ते. एक सिंगलनी धावसंख्या 27. 2 चेंडू शिल्लक आहेत. फटका चांगला यासिरचा. यावेळेस मोठा फटका मांदाड साठी. धावसंख्या पुढे जाईल 33 धावा. शेवटचा बॉल असेल. इथे जर मांदाडला षटकार आला तर 39 होतील. 40 ची विन येईल. इथे शेवटचा बॉल इम्रान डॉट टाकण्याचा प्रयत्न करतील. जर हा बॉल चांगला टाकला तर वारल या मॅच मध्ये रक्की राहील.
कडे 3 षटकात या मैदानात 40 धावा तशाही सेफ नाहीत, पण एक सन्मानजनक स्कोर होईल जर हा षटकार आला तर. शेवटचा बॉल यासीरसाठी. सुरेख गोलंदाजी, स्लोवर वन, धावबादची संधी आहे. लेगबायच्या सुरुवाती धाव 34 धावा कराव्या लागतील आता. 18 चेंडूत 35 वारडला. चला मानदाट क्षेत्ररक्षण लवकर. आंबेत पांगलोली. पुढचा मॅच असेल आंबेत विपक्ष पांगलोली. दोन टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी पुढचा आंबेत पांगलोली. चला पांगलोळचे कॅप्टन आलेत. आंबेतच्या कॅप्टननी पोहोचा.
चला कयूम यांच्या शुभ हस्ते टॉस इथे केला जातोय. आंबेत विपक्ष पांगलोली. पुढे घ्या. टेलचा कॉल आहे पांगलोलीचा. इट इज अ हेड. आंबेतने नाणेफेकी जिंकले. क्षेत्ररक्षण स्वीकारले. मोबिल सर किती ओव्हरचा मॅच असेल पुढचा? 3 ओव्हर फुल. रोल बॉल असतील. 3 ओव्हर मॅच. आंबेतने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पांगलोलीला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. पहिले षटक घेऊन मांदाड कडून यासीर. स्ट्राईकला इम्रान, स्ट्राईकला नाझीम काझी. 35 धावांचं लक्ष आहे. 35 धावांचं लक्ष. पहिला बॉल. बॅटची कडा घेतली. अफलातून प्रयत्न इथे. विकेट किपरची दाद द्यावी लागेल. टाळ्या व्हायला पाहिजे विकेट किपर साठी. आपल्या डाव्या बाजूला झोकून झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर केला. प्रयत्नाने 100% मार्क्स दिले पाहिजे. अपयश आले जरूर. हा बोल. फटका चांगला. नाझीमचा हा पेटर्न स्ट्रोक आहे. इथे किती धावा येतील? षटकार. 6 धावा. रॉयल बोर्लीच्या मैदानात ऑफ साइडला कव्हर मध्ये सगळ्यात लांब षटकार याच फलंदाजाच्या नावावर अजूनपर्यंत कित्येक वर्ष. नाझीम काझी. जबरदस्त फटकेबाजी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. नाझीम. जबरदस्त स्ट्रोक. 6 धावांनी खातं उघडलं नाझीम काझीनी. फलंदाजी आहे वारलकडे या 35 धावा करण्यासाठी. नाझीम हार्ड हिटर फलंदाज. हा वेगाने. हो, विकेट किपर बीट झाले. पहिला बॉल काय पकडला होता, कलेक्ट केला होता. यावेळेस सरळचा चेंडू मात्र बीट झाले विकेट किपर. लेग बायस पाहायला लागला त्यामुळे कन्फ्युज झाले विकेट किपर. 4 धावा. फटका चांगला आहे यावेळेस नाझीमच्या बॅटमधून. एक सिंगल येईल. यासीर. इम्रान साठी पुढचा बॉल. फटका बसला. इथं हवेत खेळण्याची चूक केली. जुने चेंडूच्या खाली आहेत. ओहो, एक सोपा झेल सोडलाय. मांदाडच्या क्षेत्ररक्षकाकडून ही चूक घडली. एक सिंगल. नाझीम सांगतात की व्हाईट बॉल छेडलाय इम्राननी. या सिंगलनी संघाची धावसंख्या 13. विजयासाठी करायच्यात 35. पुढचा बॉल. फटका चांगला नाझीमचा. स्टेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक जुनीत आहेत. एक सिंगल येईल. संघाची धावसंख्येत भर पडेल. संघाची धावसंख्या होईल 14. षटक संपलंय. चौदा धावा इथे पाहायला मिळत आहेत.
मैदानात ड्रिंक्स ब्रेक्स आहे. आपण पाहतोय मोहम्मद 11 श्रीवर्धन ऑर्गनाइज फ्रेंड्स ग्रुप ऑलवडीची स्पर्धा जयगणी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभरात दाखवली जाते. भावेश आहेत मुख्य टेक्निशियन, कॅमेरामॅनवर अमोल, त्यांच्या साथीला कॅमेरामॅन परीक्षित. मोहम्मद अली गोलंदाजीसाठी मांदाडकडून दुसरं षटक घेऊन पहिल्या षटकात धावा आल्या. हा सुरेख गोलंदाजी, डॉट बॉल येईल इथे. मोहम्मद अली यांचा अनुभव इथे मांदाडसाठी उपयोगी ठरताना पहिला बॉल डॉट आलाय. नाझीम चांगली फलंदाजी करतायत. फटकाही चांगला आहे, गॅप आहे. चेंडू गोळीच्या वेगाने इथे निघून गेलाय. सीमारेषा पार. चौकारासाठी 4 धावांसाठी 4 धावा आणि संघाची धाव संख्या. पुढचा बॉल षटकार आला होता नाझीमच्या बॅट मधून. हाई स्ट्रोक चांगला आहे. सेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक येतात जुनीद विकाने. एक धाव मिळेल नाझीमला. या सिंगलनी संघाची धावसंख्या पुढे सरकते 25 धावा. 10 धावांची गरज आहे आता. आठ बॉल 10. आज चेंडू 10 धावांची गरज आहे. हा यावेळेस पिकअप केला इम्रान काझीनी. 6 धावा षटकारांसाठी. मॅच जवळजवळ आता वारळच्या पक्षात आहे. विजयासाठी फक्त 4 धावांची गरज. 31 झाल्यात. डाव्याष्टीच्या बाहेर वाईड बॉल. 3 धावांची गरज आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. वारल संघाला एक औपचारिकता बाकी आहे. हो विजय षटकार. हाय अँड हँडसम ब्रँड IS इम्रान काझी. मॅच विनिंग स्ट्रोक इथे पाहायला मिळाला आणि सामना वारळने सहजरित्या एकतर्फी जिंकलाय.
हेलो मुकित अंपायरिंग के लिए आ जाए। मॅन ऑफ द मॅच हसन काझी 4 धावांचं षटक टाकलं, 1 विकेट घेतला होता. मॅन ऑफ द मॅच हसन. चला पंचांसाठी मुकित बुले